Okay. Then, good morning everyone. Today we are starting with our next bit, that is expectorant and the antitussive. All of you are aware that we are dealing with the drug which are used in a respiratory tract. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपला युनिट जो फर्स्ट आहे त्याच्यामध्ये आपण स्टडी कशाशी करतोय, तर असे एजंट की जे डील करतात कोणासोबत, तर रेस्पिरेटरी ट्रॅक बरोबर. So, as we know that the expectorant and the antitussive agents are much more similar category drugs and which are working parallelly. म्हणजे आपल्याला जरी बघायला हे दोन क्लास एकसारखे वाटत असतील की ते दोन्ही वर्क करतात पॅरलली टू रिलीव्ह द कफ कंडिशन, but that both agents are having the totally different perspective and totally different mechanism of action. म्हणजे एक्सपेक्टोरंट आणि अँटीटसिव्ह जेव्हा आपण डे टू डे लाईफ मध्ये पण यूज करत असतो, म्हणून आपल्या डोक्यात एकच गोष्ट असते की दोन्ही एजंट काय करतायत, तर खोकला बरा करतायत. ऑल ऑफ यू अंडरस्टूड. अँड इन टुडेज लाईफ वी आर मच मोर फॅमिलियर विथ दिस एक्सपेक्टोरंट अँड द अँटीटसिव्ह. म्हणजे जी सध्या कोरोनाची कंडिशन चालू आहे त्याच्यामध्ये आपण जरासं खूप सिरियस आहे एक्सपेक्टोरंट आणि अँटीटसिव्ह ड्रगच्या कंडिशन मध्ये. ऑल ऑफ यू क्लिअर. देन वी विल सी व्हॉट इज अ एक्झॅक्टली इट इज. म्हणजे आज आपल्याला लक्षात येऊन जाईल की काय एक्झॅक्टली डिफरन्स आहे, एक्सपेक्टोरंट म्हणजे काय आहे आणि अँटीटसिव्ह म्हणजे काय, हे आज आपल्याला एकदम टोटल डिफरन्स क्लिअर होऊन जाईल. क्लिअर. देन एक्सपेक्टोरंट. व्हॉट इज अ एक्सपेक्टोरंट, व्हॉट इज इट्स डेफिनेशन विल से एक्सपेक्टोरंट्स आर द ओरल ड्रग्स that are increases the bronchial secretion or reduces its viscosity. म्हणजे काय, तर एक्सपेक्टोरंट हे ओरली घेण्याचे ड्रग आहेत आणि ते काय करतायत, तर ते दोन मेकॅनिझमनी ऍक्ट होत आहेत. पहिलं मेकॅनिझम काय आहे, तर ते ओरलचं जे सिक्रिशन आहे ते इन्क्रीज करतायत. ओके. और जे काही ब्रॉन्कियल सिक्रिशन आहे ते वाढवतायत, किंवा जी विस्कॉसिटी आहे ब्रॉन्कियल सिक्रिशनची, जे कफ साठलाय तर त्या ज्या ब्रॉन्कियल सिक्रिशनची विस्कॉसिटी काय आहे तर ते कमी करतायत. ऑल ऑफ यू क्लिअर. का करतायत, तर फॅसिलिटिंग इट्स रिमूव्हल बाय द कफिंग. ओके. म्हणजे जेव्हा आपण खोकल्यासारखं करतो, जो खोकल्यासारखं करतोय म्हणजे काय करतोय, आपण फोर्स लावतोय त्या विस्कस सिक्रिशनला, कशासाठी, बाहेर पडण्यासाठी, टू रिलीव्ह इट्स क्लिअरन्स फ्रॉम द म्युकोस. आपल्या जे रेस्पिरेटरी ट्रॅक मधला म्युकोसल मेम्ब्रेन आहे त्यातनं आपल्याला काय करायचंय, त्याला बाहेर काढायचंय, क्लिअर करायचंय तो पॅसेज आपल्याला, आणि त्यामुळे आपण खोकल्यासारखं करतो. ऑल ऑफ यू क्लिअर. टस. ओके. टसिव्ह इज नथिंग बट द कफ. टू कफ इज मीन्स इट इज वन ऑफ द साइन. ऑल ऑफ यू क्लिअर. It is also called as a mucokinetics. Mucokinetics, kinetics word is nothing but the related with the motion. कुठल्याही गोष्टीला मुवमेंट आली की त्याला आपण नाव काय देतो, कायनेटिक्स. मग ह्याला म्युकोकायनेटिक्स का म्हणतो आपण, तर ते जे साठून राहिलेला कफ आहे, विस्कस सिक्रिशन आहे, त्या विस्कस सिक्रिशनला मोशन देते. क्लिअर. मोशन देते म्हणजे काय करते, ते बाहेर पाडण्याचा प्रयत्न करते. सो इट इज कॉल्ड एज अ म्युकोकायनेटिक एजंट. अँड एक्सपेक्टोरंट जे एजंट आहे त्याचं दुसरं नाव काय आहे, तर म्युकोकायनेटिक एजंट. Clear everyone. Then FDA has removed such expectorant from the market in a review the over-counter drug. Only guanfacine is an approved drug in case of US area. गव्हर्नमेंटनं काय केलंय आपल्या केसमध्ये, तर सगळे एक्सपेक्टोरंट म्हणजे मोस्ट ऑफ द एक्सपेक्टोरंट जे आहेत तर ते मार्केटमधनं विड्रॉ केलेत आणि फक्त ग्वॅफेसिन नावाचा एक एक्सपेक्टोरंट आहे तेच युएस मध्ये ओव्हर द काउंटर प्रोडक्ट म्हणून अवेलेबल आहे. म्हणजे आपण पण जेव्हा मार्केट ओव्हर काउंटर मेडिसिन आहे, जास्त ह्या ड्रगसाठी प्रिस्क्रिप्शन लागत नाही आपल्याला. आपण मेडिकलमध्ये गेलो, कफ होतोय किंवा खोकला येतोय म्हटलं तर पण ते ड्रग लोक काय करतात, तर प्रिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतात. ओके. और ते ड्रग आपल्याला प्रोव्हाइड करतात. देन व्हॉट इज इट्स क्लासिफिकेशन, हाऊ दॅट एक्सपेक्टोरंट्स आर गेट क्लासिफाईड. All of you are previously I told that same that the expectorant are classified into the two ways. First agent which will be enhances the bronchial secretion. जे ब्रोंकाय मधलं जे सिक्रिशन आहे कफचं, का वाढवतात सिक्रिशन, का तर आपल्या ब्रोंकायला बल्कीनेस फील होतो and that will be resulting into the excretion. क्लिअर. सिक्रिशन वाढतंय ह्याचा अर्थ काय होतंय, डायल्युशन होतंय त्या म्युकसचं, विस्कॉसिटी डिक्रीज होते आणि त्यामुळे काय होते, ते इझिली एक्सपेल होते. ऑल ऑफ यू क्लिअर. देन विच आर द एजंट विच विल बी एनहान्सेस द ब्रोंकियल सिक्रिशन, potassium iodine, guanfacine and the balsam of Tolu and the Vasaka.
as well as ammonium chloride. These are the agent which will be increases the bronchial secretion. Second class, it is a mucolytics. Mucolytics, it is a bromohexene and the bromohexol. These are the derivative which will be decreases the mucous viscosity. विस्कॉसिटी जी म्युकसची आहे ती डिक्रीज करतायत आणि त्यामुळे काय होतंय त्याची फ्लुइडिटी मेंटेन होते आणि इट विल बी इझिली एक्सपेल्ड आउट. क्लिअर? लक्षात येते सगळ्यांना? एव्हरीवन क्लिअर? अंडरस्टूड? लक्षात येते का सगळ्यांना काय सांगतेय मी ते? ब्रॉन्कियल सिक्रेशन एनहान्सर काय करतायत तर ते जे म्युकस आहे त्याला डायल्यूट करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे ते विस्कस जे सिक्रेशन आहे ते आउटसाइड पडण्यासाठी हेल्प होतीये. आणि जे म्युकोलायटिक्स एजंट आहे तर ते म्युकोलायटिक्स एजंट काय करतायत तर स्पुटमची विस्कॉसिटी कमी करतायत. ओके, ऑल ऑफ यू क्लिअर? म्हणजे फॉर एक्झाम्पल हनी सारखा विस्कस एजंट आहे, तो जर आपल्याला फ्लो करायचा आहे फ्लोअरवरनं तर तो इझिली फ्लो होईल का? नो. आणि इन सेम केस वी आर हॅव्हिंग द वॉटर, दॅट वॉटर इज एबल टू फ्लो इझिली. सेम दोन्हीची विस्कॉसिटी मध्ये कमी विस्कॉसिटी कोणाची आहे? पाण्याची आहे. त्यामुळे ते काय होतंय? इझिली फ्लो होतंय. तसंच जे स्पुटम असतो तो जर जास्त विस्कस असेल तर तो रेस्पिरेटरी ट्रॅक मधून बाहेर पडायला खूप प्रेशर लागतं आणि इट इज नॉट पॉसिबल. सो आपण जे एजंट देतो म्युकोलायटिक्स ते काय करतायत तर त्या म्युकसला डायल्यूट करतायत. डायल्यूट केल्यामुळे काय होतं त्याची विस्कॉसिटी डिक्रीज होते आणि ते इझिली एक्सपेल आउट होते. ऑल ऑफ यू क्लिअर? देन we will see the one by one each class. That is a bronchial secretion enhancer. Potassium iodide, which will be secreted by the bronchial gland and it can irritate the airway mucosa and which will be considered to increase the bronchial secretion by the salt action. म्हणजे काय होतंय तर जे पोटॅशियम आयोडाइड आहे ते नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होत असतं, पण जर आपल्याला ते कधी कमी पडलं तर त्या केसमध्ये आपण काय करतो? पोटॅशियम आयोडाइड ड्रग घेतो. ओके, ते काय करताय तर जे रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याला इरिटेट करतंय, एअरवे म्युकोसाला इरिटेट केल्यामुळे काय होतंय तर ब्रॉन्कियल सिक्रेशन एनहान्स होतोय आणि ब्रॉन्कियल सिक्रेशन एनहान्स झाल्यानं साल्ट ऍक्शन मुळे जे काही ब्रॉन्कियल सिक्रेशन एनहान्स होतंय त्याच्यामुळे जे स्पुटमचा बल्कीनेस इन्क्रीज होतो. स्पुटमचा बल्कीनेस इन्क्रीज झाला तर आपण सिम्पली कफ केलं, सिम्पली आपण खोकलो की ते स्पुटम काय होतंय? एक्सपेल आउट व्हायला हेल्प होते. क्लिअर एव्हरीवन? देन if we are given that drug for the prolonged time then it may affect the thyroid function. पण ह्याचा ड्रॉबॅक काय आहे? जर हे एजंट आपण खूप दिवस घेतले विदाउट केअर तर त्यामुळे काय होतं? थायरॉइड फंक्शन अफेक्ट होऊ शकतं आणि पर्सन कॅन शो द आयडिझम. आयोडिझम हा एक वन ऑफ द डिसीज आहे थायरॉइड ग्लँड रिलेटेड, तर तो डिसीज होण्याचा चान्स असतो. सो जेव्हा आपण ओव्हर काउंटर प्रोडक्ट मेडिकल मधनं घरी आणतो, मोस्टली हे होतं आपल्या लाईफमध्ये पण बऱ्याचदा होतं. मेनी ऑफ यू ऑल ऑफ यू आर टेकन प्रिव्हियसली द एक्सपेक्टोरंट एजंट. ह्याच्या आधी 100दा आपण एक्सपेक्टोरंट घेतले असतील पण बघितलं नसेल की ते काय आहे त्याच्यावरती आणि मग मोस्टली आपण असं म्हणतो की कशामुळे थायरॉइड झाला कळलंच नाही आम्हाला. हे आपलं खूप कॉमन आहे, आपण 100 लोकांच्या तोंडात हे डे टू डे लाईफ मध्ये ऐकत असतो. वाय इट इज सो? बिकॉज वी आर टेकन द ओव्हर काउंटर एजंट दॅट इज अ एक्सपेक्टोरंट डेरिव्हेटिव्ह विच मे मेड फ्रॉम द पोटॅशियम आयोडाइड. मग आपण काय करतो? आज बरं वाटलं की आज थांबवतो, परत एक आठवड्याने खोकलायला लागला की परत घ्यायला स्टार्ट करतो. क्लिअर? सो इट मे अवॉइडेड बाय अवर सेल्फ ओनली. देन वसाका, balsam of Tolu are the plant product which will be enhances the bronchial secretion and the mucociliary function. म्हणजे ते काय करते तर म्युकसची सिलिआय आहे, म्युकस वरती जे सिलिआय मेम्ब्रेन आहे त्याला जास्त अफेक्ट करत नाही. त्याचं फंक्शन वाढवल्यामुळे काय होतंय तर ते पुढे पुढे पास होतो म्युकस आणि इट विल बी हेल्पफुल फॉर द एक्सपेक्ट आउटसाइड द बॉडी. अमोनियम साल्ट आर द नॉशिएटिंग. म्हणजे अमोनियम साल्ट एजंट जर असेल एक्सपेक्टोरंट मध्ये तर त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं तर नॉशिएटिंग म्हणजे नॉशिया आल्यासारखं होऊ शकतं आपल्याला. व्हॉट इज अ नॉशिया लाईक कंडिशन? इज नथिंग बट द किळस येणे. इट इज नथिंग बट द नॉशिया लाईक सिच्युएशन which will be increases by the respiratory secretion. US FDA has stopped marketing of all expectorant except the guanfacine. सगळ्या एक्सपेक्टोरंट एजंटला व्हरायटी ऑफ द साइड इफेक्ट आहेत, त्यामुळे युएसनी काय केलंय तर सगळे एक्सपेक्टोरंट बॅन करून टाकलेत. फक्त गुआफेसिनिन नावाचा एकच एक्सपेक्टोरंट आहे, ते मच मोर लेस साइड इफेक्ट आहेत ॲज कम्पेअर टू अदर एक्सपेक्टोरंट एजंट. सो इट विल बी युज्ड इन अवेलेबल. युएस मध्ये फक्त एवढे एकच ड्रग अवेलेबल आहे ॲज अ एक्सपेक्टोरंट. ओके, nowadays the steam inhalation can be used which will be helpful for the clearing of the airway mucus. आता आपण बघितलंय ह्या कोरोना फेज मध्ये काय करतोय आपण तर स्टीम घेतोय. स्टीम घेतल्यामुळे काय होतंय
तर जो म्युकस साठलाय रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये तो इझिली एक्सपेल व्हायला आपल्याला हेल्प होते. ऑल ऑफ यू क्लिअर? देन next class it is a mucolytics. What is the mucolytics? These are the agent which reduces the viscosity of the sputum in vitro, but clinically in chronic bronchitis, asthma, these are not showing the much activity. म्हणजे काय होतंय तर म्युकोलायटिक्स हे असे एजंट आहेत तर जे आपण विस्कॉसिटी डिक्रीज करण्यासाठी यूज करतो म्युकसची, पण हे खूप कमी ऍक्शन दाखवतात. दीज आर द लेस इफेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह. आणि मोस्टली आपण कुठे यूज करतो हे तर ब्रॉन्कायटिस मध्ये आणि अस्थमामध्ये. काय यूज करतो? बिकॉज इन अ बोथ केसेस देर इज अ डिफिकल्टी इन द ब्रिदिंग इज ऑकर. ब्रिदिंगची डिफिकल्टी आहे, त्यांचा ऑलरेडी जो म्युकस जो रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्युकस साठलाय त्याला आपल्याला बाहेर काढायचं असतं, आणि त्या केसमध्ये आपण काय देतो त्यांना? म्युकोलायटिक्स एजंट. द म्युकोलायटिक्स ड्रग्स कॅन रिड्युसेस द डायसल्फाइड ब्रिज that bind the glycoprotein and the other proteins such as the albumin and the secretory anti-AGA body. ओके, AGA बॉडी साठी आणि अल्ब्युमिनला त्यामध्ये जो बॉन्ड असतो, बॉन्ड असल्यामुळे काय होतं तर ते विस्कॉसिटी इन्क्रीज होते. क्लिअर? डायसल्फाइड बॉन्ड असतो कुणामध्ये असतो तर ग्लायकोप्रोटीन मध्ये आणि अल्ब्युमिन मध्ये, म्हणजे जे प्रोटीन बॉडी आहेत आपल्या बॉडीमध्ये त्या प्रोटीन बॉडीमध्ये आणि ग्लायकोप्रोटीन मध्ये एक बॉन्ड तयार झालेला असतो. तो डायसल्फाइड बॉन्ड मुळे काय होतं तर ते जे म्युकस आहे ते एकमेकाला चिटकून बसतो अँड वी ऑब्झर्व द विस्कस फ्लुइड. आणि मग आपण काय करतोय तर म्युकोलायटिक्स एजंट देतोय, त्यामुळे काय होतंय तर ते बॉन्ड ब्रेक होत आहेत त्यांच्यामध्ये, आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे विस्कॉसिटी काय होती? अल्टिमेटली डिक्रीज होते. लक्षात येते सगळ्यांना कन्सेप्ट? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे की बॉन्ड डायसल्फाइड बॉन्ड असल्यामुळे प्रोटीन्स आणि ग्लायकोप्रोटीन हे एकमेकाला चिटकून बसतात, खूप एकमेकांना जवळ जवळ येऊन एकदम मेश वर्क तयार करतात, बल्की एजंट फॉर्म करतात. आणि आपण काय करतोय तर त्यांचे थ्रेड्स कट करतोय. सिम्पली थ्रेड्स कट करतायत इन द सेन्स ऑफ वी विल ब्रेक द बॉन्ड, आणि बॉन्ड ब्रेक केल्यामुळे काय होतंय तर ते एजंट लूज होत आहेत, आणि वन्स इट विल बी लुजेस इट विल रिड्युसेस इट्स विस्कॉसिटी अँड इझिली एक्सपेल आउट. These drugs is act as an antioxidant and may therefore reduces the airway inflammation as well. त्याचा आणखीन एक ऍडव्हान्टेज काय आहे तर ते एजंट अँटीऑक्सिडंट म्हणून पण काम करतायत आणि त्याच्यामुळे जे इन्फ्लमेशन झालंय एअरवे पॅसेजचं ते पण कमी होत आहे. सो दीज आर बी हेल्पफुल फॉर द सीओपीडी कंडिशन ऍज वेल. सीओपीडी जो डिसीज आहे जो आपण काल शिकलोय लेक्चरमध्ये त्यामध्ये पण हे म्युकोलायटिक्स एजंट काय करतायत तर हेल्प करतायत. ओके, देन in a COPD, if the patient is not treated with the inhaled corticosteroid, then in that condition we will use the mucolytics agent. म्हणजे जर त्या पेशंटला इनहेल्ड सीओपीडी ने जर काही फरक पडत नसेल तर त्या केसमध्ये आपण त्याला सिम्प्टोमॅटिक रिलीफ देण्यापासून, त्याचा जो खोकतोय तो का खोकत असतो, तो एखादा पर्सन का खोकतो तर तो रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जो अक्युमुलेट झालेला म्युकस आहे त्याला एक्सपेल करण्यासाठी आपण पण काय करत असतो? कफिंग करत असतो. ऑल ऑफ यू क्लिअर? आणि जर तो पॅसेज पूर्ण एअर एम्प्टी होत नाहीये तोपर्यंत आपण काय करतो? कफिंग ट्राय करतो. ऑल ऑफ यू क्लिअर? आणि ते कफिंगचं साइन असतं विच इज इरिटेटिंग टू सराउंडिंग ऍज वेल ऍज विच विल बी क्रिएट द प्रेशर ऑन द लंग्स ऍज वेल. म्हणजे जर आता आपल्या शेजारी बसून जर एखादा माणूस कंटिन्यू खोकतोय तर आपल्याला ते किती इरिटेटिंग असतं, जेवढं आपल्याला इरिटेटिंग असतं तेवढंच त्या पर्सनच्या रेस्पिरेटरी बॅग्स वरती पण काय होत असतं? त्याचं प्रेशर क्रिएट होत असतं. ऑल ऑफ यू क्लिअर? आणि मग जर सपोज ते प्रेशर आपल्याला रिड्यूस करायचंय तर त्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला त्याचं कफिंगचं रिझन लक्षात घेतलं पाहिजे. आणि रिझन, व्हॉट इज द रिझन? देयर इज अ अक्युमुलेशन ऑफ द म्युकस इनसाइड द रेस्पिरेटरी ट्रॅक. आणि मग आपल्याला हे लक्षात येतं की कफ करणाऱ्या माणसाच्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्युकस सिक्रेट झालाय and we want to expel that mucus outside the body, and in such cases we are using the two types of agent. First agent is the mucolytics agent and the second agent it is a mucokinetics agent. All of you clear? जे मगाशीपासून आपण शिकतोय. Then various triggers like oxidative stress, cigarette smoke, inflammatory cytokinins which will be play the vital role in the mucus secretion from the goblet cell and the submucosal gland. And in such condition we are using the mucolytics agent. म्हणजे जर काही लोकांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आला किंवा सिगारेट स्मोकचे जर सिगारेट स्मोकला जर एक्सपोज झाला किंवा अदर जे एजंट आहेत विच विल बी कन्सिडर ऍज अ स्टिम्युलाय फॉर दॅट पर्सन. म्हणजे जसं आपण लास्ट लेक्चरला सांगितलं तसं की सगळ्यांनाच ऍलर्जी असते का? वेट फॉर 1 minute. Maybe there is a
Am I audible? Anyone, am I audible? Yes, ma'am. Okay, okay. I think there is a somewhat the network issue is there. Okay. Okay. Then these are the various agent which will be used as a mucolytics agent. That is a bromohexane, ambroxol, acetylcysteine. These are the derivative which will be used in a various doses, which will be different in the adult as well as which is different in the children, and along with its side effect. या चार्ट मध्ये काय आपण एक्सप्लेन केले तर वेगळे वेगळे ड्रग्ज आहेत ते म्युकोलायटिक्स म्हणून ऍक्ट होत आहेत आणि त्याचा डोस किती आहे. ऍज वी आर नोईंग दॅट द डोस इन द अडल्ट ऍज वेल एज डोस इन द चिल्ड्रन इज डिफरंट. ओके, अँड डिपेंड्स अपॉन दॅट वी विल कॅल्क्युलेट द डोस. अलॉंग विथ दिस एजंट आर हॅव्हिंग द साईड इफेक्ट ऍज वेल. ह्या एजंटला व्हेरियस साईड इफेक्ट्स पण आहेत. दिस चार्ट विल एक्सप्लेन द एजंट. ऑल ऑफ यू क्लिअर? सगळ्यांना म्युकोलायटिक्स आणि म्युकोकायनेटिक्स एजंट लक्षात आलेत? Bronchial secretion enhancer आणि which is also called as a mucokinetics and the mucolytics. All of you are understood? समजते सगळ्यांना? घाडगे मॅडम लक्षात आलंय? Yes, ma'am. Okay, all of you clear? I hope all of you are clear. Then next part same which will be called as a antitussive. Then after the studying this chapter we are having the common thing in our mind. Both are having the same sign symptoms. Both are having the coughing. Okay, cough, it is a common sign. सगळ्यामध्ये खोकला हा common sign आहे. Then why we, on which basis we will select the expectorant or the antitussive? कुणाला माहिती ह्यातलं काही की expectorant कधी यूज करायचं आणि antitussive कधी यूज करायचं? Anyone amongst yourself? माहितीये तुम्हाला की antitussive कधी यूज करायचं आणि expectorant कधी यूज करायचं? ओके ओके. we don't means you don't know. Then where we have to use, आतापर्यंत आपण मराठीत अशी टर्मिनॉलॉजी ऐकली आहे की कोरडा खोकला आणि ओला खोकला. ऐकलंय ह्याच्या आधी कधी? ओके, यू कॅन कमेंट इन अ चॅट बॉक्स. ओके, हा म्हणजे हे मराठीत ऐकलंय आपण की कोरडा खोकला अँड जे काय त्याचा ओला खोकला, ह्या दोन गोष्टी आहेत. देन दॅट ओला खोकला इज नथिंग बट द it is a condition where the mucus is accumulated inside the respiratory tract, and in such cases we have to give the mucolytics agent or mucokinetics agent. Okay, and once that a cough is a dry cough, in that case we have to give the antitussive agent. We aware that that person is not having the any mucus inside his respiratory tract, so it is a dry cough, and in that condition whether it is used to give the mucolytics, त्या ड्राय कफ मध्ये त्या पेशंट मध्ये कफच नाहीये, त्याच्यामध्ये विस्कस सिक्रिशनच नाहीये, तर त्या केसमध्ये आपण त्या केसमध्ये त्या पर्सनला ओला जे काही एक्सपेक्टोरंट अँटीटसिव्ह एजंट आहे तर ते देऊन काही हेल्प आहे का? नो. सो इन सच केसेस वी आर अवॉइडिंग द अँटीटसिव्ह expectorant agent in case of dry cough. Dry cough, antitussive agents are prescribed, and for wet cough, the expectorant agent are prescribed. All of you clear? लक्षात आहे सगळ्यांना? जेव्हा कधी इथून पुढे तुम्ही पण मेडिकल मध्ये गेल्यानंतर एखादं जर एक्सपेक्टोरंट किंवा अँटीटसिव्ह एजंट घेताय तर त्यावेळी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की आपल्याला होणारा खोकला नुसता खोकला आहे, वेदर इट इज अ ड्राय कफ और वेदर इट इज अ वेट कफ. क्लियर? देन अँटीटसिव्ह, our next part which will be used for the dry cough only. जो ड्राय कफ असतो ओनली कफिंग होत असतं, म्युकस बाहेर पडत नसतो का तर म्युकस नसतोच त्या केसमध्ये. बट देन व्हाय इट इज ड्राय कफ? इन केस ऑफ वी आर युझिंग द अँटीटसिव्ह एजंट. व्हॉट इज द डेफिनेशन? दीज आर द ड्रग विच विल बी ऍक्ट ऑन द CNS to raise the threshold of the cough center, or which will be act peripherally on the respiratory tract to reduce the tussle impulse, or which may act by the both action. म्हणजे अँटीटसिव्ह एजंट काय करतायत त्यांचं मेकॅनिझम हे 3 वे नसतं. पहिल्या मेकॅनिझमचा वे काय आहे तर ते डायरेक्ट जातात CNS वर ऍक्शन दाखवतात, CNS ला डिप्रेस करतात. ओके, इट इज अ फर्स्ट ऍक्शन.
What is the second action? These are the agent which will be act peripherally in a respiratory tract and which will be relieve the tussive impulse. तर त्या केसमध्ये ते काय करतायत, डायरेक्ट जातायत रेस्पिरेटरी ट्रॅकवर ऍक्शन दाखवतायत आणि जो कफचा जो साईन आहे तो रिड्यूस करतायत. किंवा थर्ड एजंट असे जे दोन्ही वेना ऍक्शन होत आहेत, एक तर ते सीएनएस वर पण ऍक्शन दाखवतात आणि रेस्पिरेटरी ट्रॅकवर पण ऍक्शन दाखवतात. आणि या सगळ्याचा एम म्हणजे काय, विच विल बी रिलीव्ह द टसल सिम्पटम, म्हणजे जो खोकण्याचं जे साईन आहे ते रिलीव्ह होतं. ऑल ऑफ यू क्लिअर? ऍक्च्युअली कफ इट इज अ कॉमन सिम्पटम ऑफ अ एअरवे डिसीज, बट इट्स अ मेकॅनिझम इज पुअरली अनअंडरस्टूड. आतापर्यंत आपल्याला एक्झॅक्टली खोकला कशामुळे येतो, ड्राय कफ, हे अजूनही समजलेलं नाहीये. विच मे बी द व्हायरल इन्फेक्शन, विच मे बी द अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, विच विल बी प्रोड्युसेस द कफ. पोस्ट व्हायरल कफ, इट इज अ cough. Post-viral cough is usually self-limiting and commonly patient-mediated. Okay, the cough, what is that? It is a post-viral cough. Antitussive should be used only in a dry, non-productive cough. Antitussive agent काय यूज करतात तर ड्राय कंडिशन मध्ये and the non-productive cough कंडिशन मध्ये. Usually it is a treating and disturb the sleep. पण हा कफ काय होतो त्या पर्सनला तर स्लीप डिस्टर्ब करतो. म्हणजे विचार करा, जर आपल्याला रात्री खोकला सुरू झालाय तर आपला स्लीप पॅटर्न अफेक्ट होईल का, अँड विच विल बी अफेक्ट द डे टू डे फंक्शन ॲज वेल. सो इन सच केसेस वी आर गिव्हिंग द ड्राय कफ एजंट, दॅट इज अ अँटीटसिव्ह एजंट. ऑल ऑफ यू क्लिअर? लक्षात येत आहे सगळ्यांना? व्हॉट इज अ अँटीटसिव्ह? ऑल ऑफ यू क्लिअर? लक्षात येते का अँटीटसिव्ह? एक्सपेक्टोरंट आणि अँटीटसिव्ह मधला डिफरन्स लक्षात येतोय तुम्हाला? Then how we will classify the antitussive agent? Okay, काही question है madam? Anyone have any question? Okay, then classification of antitussive is categorized into the 5 classes. The drug which is used in case of dry cough, that is antitussives, is classified into the 5 classes. First class, it is a opioid derivative. Which are the various opioid derivative? Codeine or flocodine. Means ते एजंट काय आहे तर सीएनएस वर ऍक्शन दाखवतात. क्लिअर? देन नॉन ओपॉइड डेरिव्हेटिव्ह. नॉन ओपॉइड डेरिव्हेटिव्ह इज अ नॅस्कॅपिन अँड द डेक्झ्रोमॉर्फिन. Then antihistaminic agent. Why that antihistaminic agents are used? Which will be help for the generation of impulse. Antihistaminic agent काय करतायत तर impulse generationचं काम करतायत. Clear? The next class, it is a peripherally acting derivative. It is a phenohexidine. And last class, it is an adjuvant antitussive or which will be act as a bronchodilator. Bronchi dilate करतो. Sometimes it may happen that the person is not having the proper oxygen, and in such cases the body is given the sign like cough. म्हणजे त्याला जो आहे तेवढा ऑक्सिजन पुरत नाहीये, त्यामुळे बॉडी काय करते तर जास्त ऑक्सिजन घेण्याचा ट्राय करते, and that will be irritate the airway passage and produces the cough symptom. And that cases we have to dilute the bronchi, and these are the salbutamol and the terbutaline. Okay, all of you clear? Then we will see the one by one. First class, it is a opioid derivative. The opioids have the central mechanism, that is on a mu receptor, opioid receptor present in a medullary cuff center. The medullary cuff center मध्ये opioid receptor असतात, त्यावर आपले opioid ड्रग जाऊन बाइंड होतात. They can have the additional periphery action on the cuff receptor in a proximal airways. Respiratory tract मध्ये पण जे cuff receptor आहे त्याच्यावर पण जाऊन opioid receptor हे ऍक्ट होतात, which will be depresses the CNS and which will be reduces the cough symptoms. The codeine, it is a commonly used derivative in a post-viral cough, but they reduces the side effect, but they produce various side effects like major side effects, sedation and the constipation. As we are know that CNS depressed झाल्यानंतर काय होतंय, पर्सनला सिडेशन येते. But to relieve that dry cough, we have to give the codeine-like derivative. Morphine and the methadone are effective, but which will be indicated only for the intractable cough associated with the bronchial carcinoma. Sometimes it is happen that the person is having the bronchial carcinoma. त्या पर्सनला काय झालेला असतो, ब्रॉन्कायचा कॅन्सर झालेला असतो. ब्रॉन्कायचा कॅन्सर झाल्यामुळे काय झालेलं असतं तर दॅट मीन्स ट्युमर विच विल बी इरिटेड दॅट पॅसेज. ब्रॉन्कायला हे डिफरन्शिएट होत नाही की जे आहे ते कफ आहे का तो ट्युमर आहे. त्यामुळे ब्रॉन्काय करतं ट्राय टू एक्सपेल दॅट कंडिशन. जे एक्स्ट्रा आलेली गोष्ट आहे ती ब्रॉन्काय बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं.
and that will be given the sign of cough. Clear all of you? And that is a condition where it will be produces the bronchial carcinoma. In such condition, we have to give the opioid derivative. These are the various class of the opioid derivative in along with its dose. Which dose we have to give that opioid derivative. The next class, it is a non-opioid derivative. Non-opioid derivative, these are the agent which will be used in reducing the cough without causing any hallucinogen or any narcotic action, and it is a less abuse potential. हे एजंट काय आहे तर इट इज अ नॉन ओपॉइड डेरिव्हेटिव्ह. ओपॉइडचं काय असतं, माणसाला हॅबिट फॉर्मिंग होतं. इट इज अ नार्कोटिक एजंट. सो नॉन ओपॉइड डेरिव्हेटिव्ह काय आहे तर ते कफ रिड्यूस करतात, पण त्या पर्सनला हॅल्युसिनोजन प्रोड्यूस नाही होत. क्लिअर? हॅल्युसिनोजन इट इज अ कंडिशन ऑफ वेलबिंग, इमॅजिनरी वेलबिंग. ओके, मीन्स वन पर्सन इज हॅव्हिंग द इमॅजिनरी सिच्युएशन, जे आपण म्हणतो थोडक्यात, दॅट इज अ हॅल्युसिनोजन कंडिशन. आणि हे काय हॅल्युसिनोजन प्रोड्यूस नाही करत बिकॉज इट इज नॉट डायरेक्टली ऍक्टिंग द सीएनएस, and it is having the less abuse potential as compared to opioid derivative. ओपॉइडला काय होतं, पर्सनला हॅबिट होती. आज जर ड्रग नाही घेतला तर त्याला बरं नाही वाटत, परत उद्या पण त्याला काही रिझन नसताना पण ते ड्रग घेऊ वाटतं. दॅट इज अ हॅबिट, सवय होऊन जाते त्या माणसाला त्या ड्रगची. बट इट इज नॉट हॅपनिंग विथ द नॉन ओपॉइड डेरिव्हेटिव्ह. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर? देन it is a chart. This chart will explain the various agent, drug along with various dose which will be used as a non-opioid derivative. Then next is the antihistaminic agent. What are the antihistaminic agent? We are already studied in the last semester that many H1 antihistaminics have the conventionally added to the antitussive formula. Mostly जर तुम्ही फॉर्म्युला बघितला कफ सिरपचा, तर त्या कफ सिरप मध्ये काय असतं तर एका अँटीटेसिव्ह एजंट सोबत अँटीहिस्टॅमिनिक एजंट सुद्धा प्रिस्क्राईब केलेले असतात. व्हाय इट इज सो? दे रिलीव्ह द कफ थ्रू देअर सिडेटिव्ह अँड द अँटीकोलिनर्जिक ऍक्शन बट लॅक ऑफ सिलेक्टिव्हिटी फॉर द कफ सेंटर. पण अँटीहिस्टॅमिनिक एजंटचा प्रॉब्लेम काय आहे तर त्याला सिलेक्टिव्हिटी नसते. व्हाय? बिकॉज हिस्टामाइन इज ऍक्टिंग हॅव्हिंग द व्हरायटी ऑफ फंक्शन इन अवर बॉडी. म्हणजे हिस्टामाइनला फक्त एकच फंक्शन आहे का? No, histamine play the variety of function of our body, but the H1 antihistaminic agent will not select that function. म्हणजे H1 antihistaminic agent जर घेतला तर आपल्या बॉडीला कळत नाही की तो फक्त कफ सेंटर डिप्रेस करण्यासाठीच घेतलाय. That will having the variety of the side effect. So they have been specially promoted for the cough respiratory allergy condition through lack of their efficacy in the asthmatic condition. मग अलर्जी कंडिशन मध्ये अँटीहिस्टॅमिनिक्स एजंट प्ले द वेल रोल, म्हणजे चांगला रोल प्ले करतात अँटीहिस्टॅमिनिक्स, बट विच नॉट एबल टू प्ले हिज रोल इन अस्थमॅटिक कंडिशन. क्लोरफेनिरामाइन, डायफिनहायड्रामाइन और प्रोमिथाजिन, दीज आर द कॉमनली फाउंड द अँटीटसिव्ह एजंट. म्हणजे क्लोरफेनिरामाइन, प्रोमिथाजिन, जर एखादा अलर्जी असेल एखाद्या कंडिशनची आणि त्यामुळे जर कफिंग होत असेल तर त्या केसमध्ये अँटीहिस्टॅमिनिक्स एजंट हॅव्हिंग द better role. Clear? Then fourth class, it is a peripherally acting antitussive agent. Phenoxydiazine, it is in contrast to other antitussive agent, it acts peripherally, desensitize the pulmonary stress receptor and reduces the tussle impulse in originating in the lungs. म्हणजे हे एजंट काय करतायत तर डायरेक्टली जातायत सीएनएस वरती, ह्याचा काहीच संबंध नाहीये. हे एजंट जातात रेस्पिरेटरी ट्रॅक वरती ऍक्शन दाखवतात आणि जो स्ट्रेच रिसेप्टर आहे त्या स्ट्रेच रिसेप्टरला बाइंड होतं. व्हॉट दॅट रिसेप्टर विल डू, इट विल गिव्ह द सेन्सेशन ऑफ द कफिंग. म्हणजे तो रिसेप्टर आपल्या ब्रेनकडे सिम्पटम्स पाठवतोय की आता कफ करायची गरज आहे, आता काहीतरी आपल्या बॉडीमध्ये वेगळं घडतंय किंवा वेगळा जे आपल्या बॉडीमध्ये काहीतरी वेगळं घडतंय, रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये वेगळं घडतंय आणि तो जी गोष्ट आहे ती एक्सपेल करण्यासाठी कफ करण्याची गरज आहे. तर ते टसल इम्पल्स रिड्यूस करण्याचं काम कोण करते तर पेरिफेरली ऍक्टिंग अँटीटसिव्ह एजंट. इट्स इंडिकेटेड इन द कफ ऑफ द ब्रॉन्कियल ओरिजिन अँड इट्स हॅव्हिंग द इफिकसी नॉट इम्प्रेसिव्ह. म्हणजे हे एजंट इट्स ओके आहेत मार्केटमध्ये, बट हे काही जास्त इफेक्टिव्ह एजंट नाहीये पेरिफेरली ऍक्टिंग अँटीटसिव्ह एजंट. बट इट इज हॅव्हिंग द वन ऑफ द ऍडव्हान्टेज दॅट इट विल नॉट प्रोड्युसेस द हॅल्युसिनोजन अँड द सिडेशन. व्हाय? बिकॉज इट इज नॉट ऍक्टिंग द ऑन अ सीएनएस. Then last class, it is a bronchodilator. The bronchospasm can induce or aggressive the cough. जर ब्रॉन्कायचं कन्स्ट्रिक्शन झालं तर त्याच्यामुळे कफिंग काय होतं वाढतं
And to avoid such a condition, we have to dilate that bronchi and we are giving the bronchodilators. The stimulation of the pulmonary receptor can produce the cough and the bronchoconstriction, especially in an individual with the bronchial hyperreactivity. म्हणजे एखाद्या माणसाला ब्रॉन्कायची हायपर रिॲक्टिव्हिटी आहे आणि तो जर एखाद्या स्टिम्युलायला एक्सपोज झाला तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होऊ शकतं. आणि ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट काय होणार आहे तर ब्रॉन्काय there is a coughing like situation, and to relieve that cough we have to give the bronchodilator. The bronchodilator relieve the cough in such an individual and improve the effectiveness of the cough in clearing the secretion by increasing the surface viscosity, velocity and the airflow during the act of coughing. जो माणूस कफ करत असतो तर त्या कफिंगची जी व्हेलॉसिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी काय यूज करतात तर ब्रॉन्कोडायलेटर्स आर प्लेइंग द मेजर रोल. Fixed dose combination of the certain antitussive agent along with the bronchodilator and the antihistaminics having the high atropic activity. म्हणजे एक ड्रग सिंपल देण्यापेक्षा जर आपण एक ड्रग ब्रॉन्कोडायलेटर्स आणि अँटीहिस्टॅमिनिक सोबत जर कंबाईन केला तर त्याचा इफेक्ट ऍज अ अँटीटसिव्ह म्हणून खूप चांगला मिळू शकतो. सो वी आर ऑब्झर्विंग द कॉम्बिनेशन ड्रग थेरपी इनसाइड द मार्केट. म्हणजे जर मार्केटमध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येऊन जातं की अँटीटसिव्ह एजंट हे फक्त सिंगल ड्रगचं कधीच नसतं. इट इज हॅव्हिंग द कॉम्बिनेशन ऑफ द दीज 3 टाइप ऑफ ड्रग. एक कोणताही क्लास, नेक्स्ट क्लास कुठला ब्रॉन्कोडायलेटर अँड द थर्ड क्लास इट इज अ अँटीहिस्टॅमिनिक्स. ह्याचं 3चं कॉम्बिनेशनच आपल्याला मोस्टली मार्केटमध्ये बघायला मिळतं. ऑल ऑफ यू क्लिअर? इट इज अ चार्ट ऑफ द ड्रग विच विल बी हॅव्हिंग द antitussive and the expectorant combination which will be available in a variety of the dosage form like a syrup, suspension and currently available in the market. म्हणजे जर तुम्ही हे कॉम्बिनेशन बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आतापर्यंत आपण एकदा तरी ह्या कॉम्बिनेशन पैकी कुठलं तरी एखादं कॉम्बिनेशन आपण यूज केलेलं आहे आतापर्यंत. क्लिअर? इट इज अ कॉम्बिनेशन अवेलेबल इन द मार्केट. एनीवन हॅव एनी डाऊट? कुणाला काही डाऊट आहे का मगाशीपासून आपण जे सगळं ऐकलं ते एक्सपेक्टोरंट अँड अँटीटसिव्ह? एनीवन हॅव एनी डाऊट?